नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये पौर्णिमा गाढ झोपलेली असताना आता अभिजित हा मोबाईलमध्ये अभिजितच्या काही सापडतंय का हे बलदेव चेक करत असतो. त्यावेळेला आता त्याचा मोबाईल हा ऑन होत नसतो, म्हणून तो मोबाईल आता चार्ज झाल्यानंतर चेक करायला घेत असतो की नक्की काय आहे म्हणून. त्याच वेळेला तिथे आता अचानक लाईट्स ऑन होतात आणि रागिनी आणि पौर्णिमा अभिजित अभिजित असा आवाज देत उठते आणि ती उठून समोर त्याला बघते आणि विचारते की अभिजित, तुम्ही तिथे काय करताय? तेव्हा तो म्हणतो की अगं, मला झोप लागत नव्हती ना म्हणून. मग ती म्हणते की ठीक आहे, मग मला आवाज द्यायचा होतात ना. तेव्हा तो सांगतो की अगं, तू गाढ झोपली होतीस ना म्हणून तुला आवाज दिला नाही. मग पौर्णिमा म्हणते की तिथे तुम्ही काय करताय आणि तुमच्या हातामध्ये ते काय आहे, कोणाचा मोबाईल आहे? तेव्हा मग तो म्हणतो की अगं, माझाच आहे तो, जुना मोबाईल आहे. काहीतरी वस्तू अशा चेक करत होतो कपाटामध्ये, त्यावेळेला मला त्या दिवशी तो मोबाईल सापडला होता. मग म्हटलं बघूया या जुन्या मोबाईलमध्ये माझा काय काय डेटा आहे ते, त्यामुळे हा मोबाईल जरा यूज करता येतो आहे का ते बघत होतो. तेव्हा ते म्हणते की मला आवाज द्यायचा होता ना, मग झोप येत नव्हती तर. तेव्हा तो सांगतो की अगं हो, तुला झोप लागली होती ना म्हणूनच, बाकी काही नाही. मग आता ती बाजूला येते आणि म्हणते की बरं तुम्ही इथे बसा आता. तेव्हा अभिजित म्हणतो की बरं मला जरा हेल्प करतेस का? अगं, हा मोबाईल आहे ना, हा ऑन होत नाही आहे, म्हणजे ना याच्यामध्ये पासवर्ड आहे म्हणून म्हटलं. त्यावर ती म्हणते की अच्छा, पासवर्ड आहे, पण तुम्ही मला कशाचाही पिन किंवा पासवर्ड कधीच शेअर करायचा नाहीत. तेव्हा मग तुमचं माझ्यावर प्रेम किंवा विश्वासच नव्हता ना, असंच यातून मला नेहमी सिद्ध व्हायचं. तेव्हा अभिजित म्हणतो की अगं पौर्णिमा, असा नको विचार करूस. अगं, त्यावेळेला जे मी काही वागलो ते जाऊ दे, आत्ताच्या घडीला प्लीज मला हेल्प कर ना. मला ना काही आठवत नाही आहे की हा पासवर्ड याचा काय असू शकतो ते. मला जरा ओपन केलंस तर बरंच होईल. मग ती म्हणते की एक काम करा, मग तुम्ही पासवर्डला माझं नाव टाकून बघा पौर्णिमा, बघा चालू होतो आहे का. म्हणून तिच्या सांगण्यावरून तो पौर्णिमा हे नाव टाकतो. त्यावेळेला आता ते नाव टाकल्यानंतर पासवर्ड ऑन होत नाही. मग ती म्हणते की बरं ठीक आहे, मग आता पुन्नू टाकून बघा. मग बलदेव तिच्या मोबाईलमध्ये पुन्नू असं टाकायला लागतो आणि मग टाकत असताना तोही पासवर्ड रॉंग असतो. ती म्हणते की हो, मी पण काय अशी तुम्हाला माझी नावं सांगायला सांगते. खरं तर माझं तुमच्यावर तेव्हा प्रेम होतं, परंतु मी इतकी तुमच्यासाठी महत्त्वाचे थोडीच होते ना, की तुम्ही माझं नाव वगैरे टाकाल किंवा माझं शॉर्ट नेम वगैरे काही टाकाल, इतकं तर महत्त्वाचं नव्हतंच. त्यावेळेला मग ती म्हणते की बरं ठीक आहे, तुम्ही ना तुमच्या आईचं नाव टाकून बघा. कदाचित आई तुमच्यासाठी महत्त्वाची होती ना, मग तुम्ही आईचं नाव टाकून बघा. त्यावेळेला मग तो नाव टाकतो आणि म्हणतो की हे बघ पौर्णिमा, तुझ्यावर प्रेम नाही असं काही नाही आहे. बरं ठीक आहे, मी आईचं नाव रागिनी टाकून बघतो. तेव्हा मग तो रागिनी टाकतो, तरीही रागिनीचंही नाव येत नाही. मग आता काय करायचं हा प्रश्न त्याला पडलेला असतो. आणि जर आता हे नंतरचे अटेम्प्टही गेले तर मात्र प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यावेळेला आता तो मनात विचार करतो की जाऊ दे, मी एक काम करतो, मी आता काय नाव टाकू. तेव्हा मग ती म्हणते की एक काम करा, तुमच्या बाबांचं नाव टाका, कदाचित त्याने तुम्ही केलं असेल तर. तेव्हा त्याच्या लक्षात येत नसतं की बाबांचं नाव काय आहे. मग तो आठवतो की मला काय नाव सांगितलं होतं भूमिताईने, हां, राजाराम. मग तो राजाराम असं नाव टाकतो आणि नंतर तिथेही फोन चालू होत नसतो. त्यावेळेला मग पौर्णिमा विचार करते की बापरे, आता मी काय करू, यानेही फोन ऑन होत नाही आहे. म्हणून आता तो फोन घेतो आणि फोन घेऊन विचार करतो की आता मी काय करू. याच्यापेक्षा एखाद्या एक्सपर्टकडूनच फोन अनलॉक करून घेतो. जर लॉक झाला 5th अटेम्प्टला तर प्रॉब्लेम होऊ शकतो. तेव्हा मग ती म्हणते की हे बघा, लास्ट अटेम्प्ट मला असं वाटतंय की आपल्या दोघांची बर्थ डेट इक्वल करून एखादं नाव टाकू शकलो असतो तर आपण. मग ती वैतागते आणि शेवटी सांगते की एक काम करा, तुम्ही 16/25 अशी डेट टाका. तेव्हा मग ती म्हणते की बरं ठीक आहे, हे टाकून बघा. तेव्हा तरीही लॉक होत नाही असं तिला वाटतं आणि ती म्हणते की आता तुम्ही झोपा, मलाही खूप झोप येते असं म्हणून ती लाईट्स ऑफ करते. परंतु तेवढ्यातच त्याच नंबरमुळे फोन खरं तर अनलॉक झालेला असतो. म्हणून तो फोन बघतो आणि म्हणतो की हा नंबर कोणाचा आहे आणि या फोनमध्ये हा डेटा काहीच महत्त्वाचा नाही आहे. या पूर्ण फोनमध्ये या दोघांचे सगळे फोटो काढलेले आहेत, अभिजित आणि पौर्णिमाचे, आणि मला डेटाही तसा काही दिसत नाही. म्हणून तो आता विचार करतो की एक काम करतो, मी आता यावरून कुठले नंबर्स कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये जाऊन वेगळे नंबर्स दिसतो आहेत का बघतो. म्हणून तो नंबर्स बघतो तर त्यामध्ये फॅमिली नंबर्सच असतात. तो म्हणतो की हे काय, यामध्ये नंबर्सही काही वेगळे नाही आहेत. मग नक्की काय शोधू मी, असा विचार त्याच्या डोक्यामध्ये येत असतो. मग एक नंबर डी नावाने सेव्ह असतो. भूमी
आता तो भूमीला बोलावून घेतो आणि म्हणतो की भूमीताई एक महत्त्वाचं सांगायचं होतं. तेव्हा भूमी म्हणते काय झालं, तुम्ही मला खूप अर्जंटली बोलवलं, काही मिळालं आहे का या मोबाईलमध्ये? तेव्हा तो म्हणतो की हो, मोबाईल कसाबसा अनलॉक केला मी आणि या मोबाईलमध्ये तसा काही महत्त्वाचा डाटा नाही आहे, परंतु याच्यामध्ये ना एक डी नावाने नंबर सेव्ह आहे. मग ती म्हणते की डी डी म्हणजे काय असेल नक्की? तेव्हा मग ती म्हणते हो, जनरली आपण नंबर सेव्ह करतो तेव्हा एखाद्या पूर्ण अक्षराने नंबर सेव्ह करत असतो ना, हा डी असा नंबर सेव्ह केला आहे, याच्यामागे नक्कीच काहीतरी असं कारण असू शकतं, असं भूमी आता त्याला म्हणत असते. अभिजित म्हणतो ठीक आहे, मी बघतो हा नंबर कोणाचा आहे आणि कोणाचा लागतोय. म्हणून आता तो फोन घेतो आणि तो फोन लावायला लागतो. नंतर मग तो फोन लागतही नसतो. तो म्हणतो भूमिताई हा नंबर बंद येतोय, पण या नंबरचा नक्कीच काहीतरी अभिजित आणि रागिनी यांच्याशी संबंध असणार असं मला वाटतंय, म्हणून मी तुम्हाला बोलवलं. तेव्हा मग ती म्हणते की बरं ठीक आहे, चालेल, आपण पुन्हा एकदा ट्राय करूया का? म्हणून अभिजित स्वतःच्या मोबाईलवरूनच तो फोन लावतो, परंतु तरीही तो फोन लागत नसतो. मग त्यावर भूमी म्हणते की कदाचित या फोनमध्ये हा नंबर असेल, मग याचं मेमरी कार्ड. तेव्हा तो म्हणतो की मेमरी कार्ड, या फोनमधलं मेमरी कार्ड हे काढलेलं आहे, त्यामुळे मला जरा काहीतरी संशय येतो. तेव्हा भूमी म्हणते की बरोबर, कदाचित या फोनमधलं मेमरी कार्ड काढलं आहे, याचा अर्थ त्याच्यात नक्की काहीतरी डेटा असेल. बरं, तुम्ही एक काम करा, तुम्ही तुमच्या लेवलवर रूममध्ये कुठेही ते मेमरी कार्ड असेल का हे शोधण्याचा तुम्ही प्रयत्न करा, कदाचित नक्कीच काहीतरी असेल. तेव्हा मग आता बलदेव म्हणायला लागतो की मला काहीच कळत नाही आहे की या रागिनीचं आणि अभिजितचं नक्की चालायचं तरी काय, कोणत्या बेसिसवर ते दोघं काय करायचे हे खरंच काही कळायला मार्ग नाही. आणि ती रागिनी अजूनही मला एक्सेप्ट करत नाही आहे, त्यामुळे हे सगळं खरं तर झालं आहे, नाहीतर तिने आत्तापर्यंत सगळं काही मी जे विचारेन ते सांगूनच टाकलं असतं ना. तेव्हा मग भूमी म्हणते की बरं ठीक आहे, जाऊ दे, मेमरी कार्ड आता सध्या आपल्याकडे नाही आहे, परंतु तुम्ही एक काम करा ना, तुम्ही तुमच्या रूममध्ये ते मेमरी कार्ड शोधत राहा आणि रागिनी आत्यांच्या बाबतीत आणखी काही माहिती सापडते का ते पण तुम्ही बघा, म्हणजे कसं आहे ना, काहीच प्रॉब्लेम येणार नाही. तेवढ्यात आता तिथून बलदेव आतमध्ये जातो कोणालाही संशय येण्याच्या आत, आणि भूमी ही फोन लावते आणि म्हणते की गायकवाड सर, मी तुम्हाला एक नंबर पाठवला आहे आणि प्लीज त्या नंबरवरून तुम्ही जरा एक ट्रेस करा ना की हा फोन कोणाचा आहे किंवा कुठे लास्ट लोकेशन आहे वगैरे, प्लीज जरा. तेव्हा मग गायकवाड सर ठीक आहे असं म्हणतात. तेवढ्यातच मागून आकाश भूमी असा आवाज देत येतो आणि तो येत असताना भूमी त्याच्याकडे बघते आणि आकाश विचारतो की भूमी, अगं एवढ्या रात्री इथे काय करतेस? तेव्हा ती म्हणते की अरे ते काही नाही, मी जरा अशीच बाहेर फेरी मारायला आले होते. आणि मग तो म्हणतो की तसं नाही, अगं मी इथे तुझी वाट बघतोय आणि तू इथे कोणाशी फोनवर बोलत होतीस? मग ती म्हणते की अरे कोण नाही, प्रशांत होता. मग तो विचारतो की काही प्रॉब्लेम नाही ना घरी? ती म्हणते की नाही, काहीच प्रॉब्लेम नाही, अगदी सहजच त्याने कॉल केला होता, अगदी सहजच बोलणं, बाकी काही नाही, रोजचं. आकाश विचारतो की भूमी, अगं पण हे कशासाठी? म्हणजेच ठीक आहे बोलतीस तू, पण मी किती वेळ तुझी वाट बघत होतो आणि आणखी किती वेळ तुम्हाला ताटकळत तसंच ठेवणार आहे? तेव्हा भूमी हसते आणि म्हणते की आकाश, अरे असं नाही, ठीक आहे मी येते, काळजी करू नकोस, येतेच वरती. तेव्हा मग आकाश म्हणतो ये लवकर, मी वाट बघतोय. आणि मग तो वर निघून जातो आणि भूमीच्या मनात आता विचार यायला लागतो की हा डी नंबर कोणाचा आहे. तर दुसऱ्या दिवशी सकाळी भूमी म्हणते की मनू, हे बघ आता तरी क्षितिजा गाढ झोपलेली आहे, मी येईनच लगेचच, ती उठली ना की तिला तेवढा मऊ भात तूप घालून भरव प्लीज हां. तेव्हा ती म्हणते की हो भरवेन मी, परंतु ताई तुला यायला किती वेळ आहे? तेव्हा भूमी सांगते की तासाभरात एक येईन मी. मग ती निघत असताना दरवाजा कोणीतरी वाजवतं आणि विचारतो की रागिनी पटवर्धन इथेच राहतात ना? तेव्हा ती म्हणते की हो, आपण कोण? तेव्हा तो म्हणतो की त्या आमच्या शॉपमध्ये आल्या होत्या, तेव्हा त्यांची ती पर्स तिथेच राहिली होती. ॲक्च्युली त्यांनी एक फ्रेम बनवायला टाकली होती आणि त्याचे पैसे वगैरे पे केले, नंतर त्यांची पर्स त्या तिथेच त्याच शॉपमध्ये विसरल्या, गडबडीत त्या निघून गेल्या आणि त्यामुळे हा प्रॉब्लेम झाला. त्यावेळेला मग आता भूमी म्हणते की कोणत्या शॉपमध्ये, कसली फ्रेम बनवत होत्या? तेव्हा मग तो म्हणतो की आमचं शॉप आहे स्टुडिओ त्यामध्ये, आणि त्यांच्या मुलाची फ्रेम बनवायच्या असं सांगत होत्या. मग भूमी म्हणते मुलाची, म्हणजे अभिजितबद्दल करतायत का काही? म्हणून ती फोटो दाखवते आणि म्हणते की हेच होते का ते? तेव्हा तो माणूस म्हणतो की हो हो, हाच होता फोटो, त्यांनी दिलाय तो मुलाचा. मग त्यावेळेला रागिनीची पर्स भूमी हातात घेते आणि म्हणून विचार करते की नक्की कुठे गेले असतील आई? तेव्हा आता तो म्हणतो की बरं ठीक आहे मॅडम, तुम्ही त्यांना ही पर्स द्या. कसं आहे ना, ते पर्स विसरले, म्हणूनच आमचे जे साहेब आहेत त्यांनी सांगितलं की तुम्ही त्यांच्या घरी जाऊन पर्स द्या. आणि त्यावेळेला मग तो माणूस निघून जातो आणि भूमी पर्स घेते. मनूला म्हणते की नक्की आत्या अभिजितची फ्रेम का बनवायला देत असतील?
तेव्हा मग मनू म्हणते की हो, मलाही काही कळत नाही आहे आई हे अचानक सकाळी सकाळी त्यांना नवीन काय खूळ लागलं आहे, कशासाठी हे सगळं करतायत. त्यावेळेला मग आता इथे भूमी म्हणायला लागते की हो, खरं तर मलाही समजत नाही आहे. खरं तर त्या अभिजितला एक्सेप्ट पण करायला तयार नाहीत. मग हे कशासाठी करतायत ते सगळं. त्यावेळेला मानसी म्हणते की ताई, मला काही सुचत नाही आहे. मग त्यावर भूमी म्हणते की बरं ठीक आहे, जाऊ दे. तुला जर काही सुचलं तर मला कळव. मी पण तुला जर काही समजलं तर सांगते. मी निघते. आणि मग काळजी घे असं म्हणून भूमी तिथून निघत जाणार, दरवाजात पोचते. तोवरच तिच्या काहीतरी डोक्यात एक क्लिक होतं. ती मागे येते आणि म्हणते की मनू, जरा मोबाईलमध्ये कालनिर्णय काढ आणि आजच्या दिवशी काय आहे तिथे वगैरे ते सगळं जरा मला दाखव. तेव्हा मग मनू फोन घेते आणि मग फोनमध्ये कालनिर्णयमध्ये ती म्हणते की ताई, अगं आता पितृपक्ष सुरू झाला आहे, पहिलं श्राद्ध आहे आजचं. तेव्हा मग हे ऐकल्यावर ती म्हणते की माझा अंदाज खरा ठरला. रागिनी आत्या काय करणार आहेत ते मला समजलं. चल आपण पौर्णिमाच्या रूममध्ये जाऊया. ती म्हणते की अगं कशासाठी मला सांग. तेव्हा भूमी म्हणते की चल तर मी तिथेच सांगते तुला. तेव्हा ती तिला घेऊन जाते आणि अभिजित तयारी करत असताना पौर्णिमा विचारते की काय हो, कशी दिसतीये मी, ही साडी कशी दिसतीये. तेव्हा तो म्हणतो की छान, हा सुंदर दिसतीयेस. मग ती म्हणते की अहो, मग कधीतरी असं बायकोने न विचारताही बायकोचं कौतुक करावं, तिलाही बरंच वाटतं असं ती बोलते. त्यावेळेला मग तो म्हणतो की हो, मी जरा ना कामात आहे. मग ती त्याच्या हाताला धरते आणि म्हणते की इथे या ना, बसा ना. मला खरंच खूप हे दिवस ना मी खूप मिस करत होते. आकाश आणि भूमी यांना एकत्र बघून मलाही तुमची खरंच खूप आठवण यायची. अगदी तुम्हाला खूप मिस करत होते मी. आणि मला खरंच असं वाटायचं की माझा अभिजित हा कुठे गेला आहे. परंतु आता तुम्ही परत आलात त्यामुळे मला खूप आनंद होतो आहे. आणि तसंही मला आता लवकरात लवकर आपण दोघांनीही बाळाचा विचार केलाच पाहिजे असं पौर्णिमा बोलत असते. अभिजित जरासा टेन्शनमध्ये असतो. त्यावेळेला तिथे भूमी येते आणि म्हणते की कसा बाळाचा विचार करशील, जर तुझ्या नवऱ्याच्या बाबतीत कोणी चुकीचं करत असेल तर. तेवढ्यातच पौर्णिमा येते आणि म्हणते की काय भूमी, प्रत्येक वेळेला तुला मध्ये येणं गरजेचंच आहे का. तेव्हा ती म्हणते की हो, गरजेचं ते, कारण तुझी सासूबाई ते चांगलं तुमच्या बाबतीत होऊ देतच नाही आहे ना म्हणून. तेव्हा पौर्णिमा विचारते की नक्की काय बोलतेस तू. तेव्हा मानसी सांगते की अगं हो, आईने अभिजितच्या फोटोची फ्रेम बनवून घेतली भाऊजींच्या फोटोची. तेव्हा मग ती म्हणते कशासाठी, काय नक्की कारण आहे. तेव्हा भूमी सांगते की अगं, मला असा संशय आहे आईंवर की त्यांनी अभिजितचं श्राद्ध करायला घेतात. हे ऐकल्यावर पौर्णिमाला धक्काच बसतो. ती म्हणते की काय बोलतेस तू हे. तेव्हा भूमी म्हणते की हो, खरं बोलते मी. हे जे काही चाललं आहे ना आईचं, त्याच्यावर मला जरा संशय येतो आहे. म्हणजे ती अभिजित जिवंत असतानाही त्याचं श्राद्ध घालते आहे. तेव्हा पौर्णिमा म्हणते की हे का असं असं का करतायत ते. ती म्हणते की मलाही माहीत नाही आहे. आणि आम्ही आता हे सगळं बघितलं. एक माणूस आला होता फोटो फ्रेमवाला आणि त्याची पर्स म्हणजे आत्यांची पर्स ही त्याच्या तिथेच राहिली होती दुकानात आणि म्हणून तो पर्स द्यायला आला. तेव्हा त्यांनी सांगितलं की फ्रेम बनवून घेतली आत्यांनी. ते सगळं बोलायला वेळ नाही, आता आपल्याला थांबवलं पाहिजे. तेव्हा मग लगेच ती म्हणते की हो, थांब भूमी, आताच मी फोन लावते. असं म्हणून पौर्णिमा आता लगेचच रागिनीला फोन लावायला जाते, परंतु ती फोन उचलत नसते. ती म्हणते की आई, या फोन का उचलत नाही आहे. तेव्हा भूमी म्हणते की समजून घ्या. अगं, त्या तुला अवॉइड करतायत याचा अर्थ एकच आहे की त्या काहीतरी करतायत जे त्यांना तुला कळून द्यायचं नाही आहे आणि म्हणूनच त्या तुझा फोन घेत नाही आहेत. त्यानंतर ती म्हणते की नाही, कदाचित असंही असेल की त्या ऑफिसमध्ये गेल्या असतील तर. तेव्हा मानसी म्हणते की नाही, ऑफिसमध्ये थांब, मी बघते, चेक करते. आणि म्हणून ती फोन लावते आणि फोन लावून बघते तर तिथे ऑफिसमध्येही अथर्व सांगतो की नाही, आई आज ऑफिसमध्ये आलीच नाही आहे सकाळपासून. मग तेव्हा सगळ्यांचा संशय वाढतो. भूमी म्हणते की मी सांगितलं होतं ना, रागिनी त्या तेच करायला चालल्यात जे मी बोलते आहे. त्या ह्या सगळं करायला चालल्यात, त्यांना थांबवलं पाहिजे आता. म्हणून आता पौर्णिमाही घाबरते. ती म्हणते की नाही, मी असं करू देणार नाही. माझा नवरा जिवंत असतानाही मी त्यांना श्राद्ध घालू देणार नाही आहे. तेव्हा मग पौर्णिमाला ती सांगते की हो, हे सगळं थांबवलंच पाहिजे. तुमच्या दोघांच्या संसारासाठी हे सगळं जर त्या करत नसतील तर ते चुकीचं आहे ना. आणि जर अभिजित समोर असतानाही ते असं पाऊल उचलत असतील तर ते अत्यंत चुकीचं आहे. त्यांना कसं थांबवायचं. मला असं वाटतं आहे की त्यांनी ह्या सगळ्या गोष्टींसाठी गोखले गुरुजींच्या एखाद्या शिष्यालाच कॉल केला असेल, कारण गोखले गुरुजी इथे अवेलेबल नाही आहेत. तर मग त्यांच्या एखाद्या शिष्य जो जरा पैसे घेऊन काम करेल असं कोणाला तरी त्यांनी कामाला लावलं असेल. रागिनीने नेमकं तेच केलेलं असतं. आता जो गोखले गुरुजींचा शिष्य असतो तो तिथे असतो आणि
रागिनी ही तिच्या माणसाला सांगत असते की एक काम कर, हे सगळं जे काही मी श्राद्ध करते ना ते A to Z सगळा व्हिडिओ बनवायचा आहे सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत. आणि मग हा व्हिडिओ आहे ना मी घरच्यांना दाखवेन. आणि मनात ती विचार करते की हा व्हिडिओ मी आकाशला दाखवेन आणि आकाशला जेव्हा समजेल की मी अभिजितचं श्राद्ध घातलं आहे तेव्हा त्याच्या लक्षात येईलच की हे सगळं मी काही मुद्दाम करणार नाही. आणि एखादी आई जेव्हा आपल्या मुलाचं श्राद्ध घालते तेव्हा खरंच तिचा तो मुलगा नसेल किंवा जिवंतच नाही आहे याच्यासाठीच घालते हे याची खात्री आकाशला पटेल असं रागिनी विचार करते. आणि तेवढ्यातच ते शिष्य येतात आणि म्हणतात की हे बघा मी हे सगळी तयारी केलेली आहे. त्यावर आता रागिनी म्हणते की ठीक आहे गुरुजी तुम्ही तुमच्या विधीला सुरुवात करा. भूमी ही विचार करते की हे सगळं आता आकाशला सांगितलं पाहिजे. आणि आकाशही ऐकल्यावर त्याला धक्का बसतो की हे सगळं काय करते आत्या, म्हणजे अभिजित समोर जिवंत असतानाही त्याचं श्राद्ध का करू पाहते ती. तेव्हा अभिजित म्हणतो की मला असं वाटतंय की आईला अजूनही मीच अभिजित आहे याची खात्री नाही आहे म्हणून. मग पौर्णिमा म्हणते की तरी पण हे सगळं असा कशा वागू शकतात ते, मला तर त्यांचा खूप राग आला आहे, या असं वागतात हे मला अजिबातच आवडलेलं नाही आहे. त्यावेळेला मग आता भूमी म्हणायला लागते आपण एक काम करूया, आपण आता त्यांना शोधूया. म्हणून आता भूमी आणि आकाश ज्या ठिकाणी लोकेशन असतं त्या लोकेशनवरती पोचलेली असतात. आणि आता भूमी म्हणते की बघूया आपण, आपल्याला हे लोकेशन मिळालं आहे त्या लोकेशनवरती आहेत की नाही. तेवढ्यातच तिथे बाहेर काही माणसं दोन उभी असतात गुंडासारखी. तेव्हा आतमध्ये जाऊ देत नसतात. मग आकाश म्हणतो की आम्हाला जर आतमध्ये जाऊ द्या. तेव्हा तो म्हणतो की काय सर कशासाठी. तेव्हा तो म्हणतो की आम्हाला संशय आहे की इथे आतमध्ये रागिनी आत्या आहे त्यामुळे आम्हाला जाऊ दे. तेव्हा तो माणूस सांगतो की नाही तुम्हाला आम्ही जाऊ देणार नाही. तेव्हा आता आकाश म्हणतो की जाऊ दे, काय आहे आतमध्ये जे लपवताय. मग तो म्हणतो की साहेब सामान आहे बाकी काही नाही आहे. परंतु तरीही ते म्हणतात की तुम्हाला एकदा सांगितलं ना की आतमध्ये जायचं नाही तर नाही जायचं, असं म्हणून ते आकाशवरती ओरडत असतात. परंतु बलदेव त्यांच्या दोघांनाही धरतो आणि आकाश पौर्णिमा भूमी आतमध्ये जा असं सांगतो. तेव्हा ते सगळेजण आतमध्ये जातात आणि ते गुंडही त्यांच्या मागे जातात की ए थांबा रे थांबा. आता आकाश आणि भूमी हे सगळीकडे बघतात परंतु तिथे कोणीही नसतं. आकाश म्हणतो की भूमी अगं हाच पत्ता होता ना, मग इथे कोणीच कसं नाही आहे. तेव्हा भूमी सगळीकडे बघायला लागते आणि तो माणूस येऊन सांगतो की मी तुम्हाला सांगितलं होतं की इथे फक्त सगळं सामान आहे तरी तुम्ही ऐकलं नाही. तेव्हा आकाश म्हणतो की सॉरी दादा, माझा काहीतरी गैरसमज झाला आहे. तेव्हा मग आता लगेच आकाश म्हणतो की मला कळत नाही भूमी हा पत्ता तोच होता ना. तेव्हा भूमी विचार करत असते की हो पत्ता तर नक्की हाच होता. भूमीने घरून जेव्हा त्या गुरुजींना म्हणजेच त्यांच्या शिष्यांना कॉल लावलेला होता ते सगळं आता तिला आठवत असतं. आणि त्यानंतर मग आता भूमी विचारते की गुरुजी तुम्हाला रागिनी पटवर्धनने कॉल केला होता का कुठल्या विधीसाठी वगैरे. तेव्हा मग गुरुजी सांगतात की हो केला होता फोन. मग ते जेव्हा गाडीत होते तेव्हा भूमीने त्यांच्याकडून तो पत्ता घेतलेला होता. आणि भूमी म्हणते की हाच पत्ता तर मला त्यांनी सांगितला होता. तेव्हा मग आकाश म्हणतो की मग असं कसं झालं, जर हाच पत्ता होता तर हा पत्ता चुकीचा कसा काय झाला. तेव्हा भूमी म्हणते की ओ आकाश मलाही कळत नाही आहे. म्हणजे भूमीला तो सांगतो की याचा अर्थ भूमी आपल्याला गुरुजींनी चुकीचा पत्ता दिला होता. तर गुरुजी असं का करतील. भूमीच्या लक्षात येतं की हे सगळं कदाचित रागिनी आत्यानेच आपली दिशाभूल करण्यासाठी सांगितलेलं असावं. म्हणून तिलाही आता त्या गोष्टीचं टेन्शन यायला लागतं की आता हा पत्ता शोधायचा तरी कसा. त्यानंतर रागिनी त्या जागेवर असते आणि म्हणते की शोधत बसा परंतु तुम्हाला मी कुठेही सापडणार नाही आहे. नंतर मग आता इथे रागिनी ही गाडी चालवत असतानाच तिला आठवतं की तिला गोखले गुरुजींच्या शिष्याला फोन आला होता भूमीचा. तेव्हा ती फोन बघते आणि म्हणते की भूमी यावेळेला ही का फोन करते आहे. हिला अगदी बरोबर हे सगळं कसं समजतं की मी काय करते आणि कुठे जाते. बरोबर सगळ्या गोष्टींवर तिचं नजर असते. नंतर मग गुरुजींना भूमीचा फोन आहे असं सांगितल्यावर रागिनी सांगते एक काम करा, तिला सांगा की तुम्ही दुसरीकडे कुठे आहात. जर तिने कुठला पत्ता विचारला तर कुठला पत्ता तो मी सांगते तुम्हाला तोच सांगायचा. तेव्हा मग तो म्हणतो की खोटं बोलायचं. तेव्हा मग फोन उचलल्यावर गुरुजी सांगतात की हो भूमी मॅडम बोला. तेव्हा मग ती म्हणते की तुम्ही कुठल्या विधी करण्यासाठी जात आहे का. तेव्हा तो सांगतो की हो रागिनी मॅडमने सांगितलेलं आहे विधी. त्याचबरोबर आता लगेच तो म्हणतो की मॅडम ठीक आहे मी तुम्हाला असं करतो पत्ता पाठवतो आणि तो फोन ठेवून रागिनीने जो सांगितलेला असतो तोच पत्ता पाठवतो. आता त्यावर मॅडम जसं सांगतात तसाच पत्ता तो पाठवून देतो. आणि मनातच रागिनी विचार करते की भूमीला असं वाटतं ती कुठेही माझ्यापर्यंत पोचू शकेल परंतु नाही, तो चुकीचा पत्ता दिल्यामुळे ती माझ्यापर्यंत कधीही पोचू देणार नाही. आणि रागिनी विचार करते की ही भूमी प्रत्येक वेळेला माझ्या बाबतीतली चाल ओळखतेच कशी, तिच्याबद्दल हे सगळं समजतंच कसं परंतु नाही. आता ते इथे येईपर्यंत
माझा हा सगळा विधी हा आटोपलेला असेल, तिला काहीही समजणार नाही, असं आता रागिनी मनातल्या मनातच विचार करत असते आणि खूपच खुश होत असते. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, रागिनी अभिजितला किडनॅप करते आणि तो म्हणतो की आई हे सगळं काय करतेस? त्यावेळेला रागिनी त्याच्या माणसाला सांगते की एक काम करायचं, याचं रक्त काढून घ्या आणि ते टेस्टसाठी पाठवा. मला बघायचं आहे की हा अभिजितच आहे की कोणीतरी तोतया. मला माहिती आहे की हा कोणी तोतयाच आहे. त्याशिवाय हे सगळं हा करू शकणार नाही. त्याला लवकरात लवकर एक्सपोज मला करायचंच आहे काहीही करून आणि तुझा हा चेहरा लवकरात लवकर मी सगळ्यांच्या समोर आणणार म्हणजे आणणारच, असं बोलल्यानंतर अभिजित आई आई असा ओरडत असतो. त्यावेळेला इथे आता भूमीचा जो फोन असतो त्यावर कोणाचा तरी फोन येतो आणि आकाश म्हणतो की संकर्षणच्या हॉस्पिटलमधून भूमीला का फोन आलाय, म्हणून तो फोन उचलतो. तेव्हा रिसेप्शनवर बोलते की सर, जे मॅडम बलदेव येणार होते त्यांचं काय झालं? त्यांच्या आईच्या ऑपरेशनबद्दल बोलायचं होतं. त्यावेळेला मग आता तिथे आकाश, बलदेव कोण बलदेव, असं पटकन विचारतो आणि भूमी ते सगळं ऐकते. नंतर आता इथे शॉक देण्याचा प्रयत्न अभिजितला रागिनी करत असते आणि सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा तो आई मला सोड सोड असं म्हणत असतो. तेव्हा ती म्हणते की कुठल्याही प्रकारचा बलदेव, कुठल्याही प्रकारचा मुलगा किंवा त्याच्यासारखा दिसणारा अभिजित हाही मला जिवंत राहायला नको आहे, तो माझ्यासाठी धोक्याचा आहे, असं रागिनी आता त्याला बोलून त्याला मारणार असते. भूमी आता नेमका बलदेवचा जीव कसा वाचवणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.